आपण डाळ सर्वजणच खातो, तर आज आपण शेवग्याच्या शेंगा, तूर आणि मुगाची डाळ वापरून अत्यंत स्वादिष्ट अशी ही डाळ बनवणार आहोत. तुम्हीही या उन्हाळ्यात ही डाळ नक्की करून पहा. इथे आपण लाल भोपळा घेतलेला आहे 1 वाटी, अर्धा बटाटा, शेवग्याच्या शेंगा, कांदा अर्धी वाटी, तूर डाळ अर्धी वाटी, मूग डाळ, चिंच, लसूण आणि 2 टोमॅटो. इथे ह्या डाळीला एक वेगळीच चव येते. ज्यांना पित्ताचा त्रास असेल त्यांनी फक्त तूर डाळ न खाता त्यामध्ये थोडीशी मूग डाळ मिक्स करायची, त्यामुळे पित्ताचा त्रास होत नाही. इथे आपण लाल भोपळा वापरलेला आहे, त्यामुळे डोळ्याला आपल्या डोळे येत नाही आणि डोळ्यांची नजर एकदम तेज होते. इथे आपण तेलामध्ये हे 4 मोठे कांदे छोटे छोटे कट करून टाकलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला आता डाळ टाकायची आहे. ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये टोमॅटो, बटाटा, लाल भोपळा तुम्ही नक्की वापरा, चिंच आणि लसूण हे आपण सर्व कुकरला 2 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं आहे. शेवग्याच्या शेंगा एकदम वरती टाकायच्या, म्हणजे शिजून त्या एकदम गिर होत नाही. आता आपण या शेवग्याच्या शेंगा साईडला काढून घेऊया. आपली डाळ करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला या शेंगा टाकायच्या आहेत, कारण शेंगाची सुद्धा चव या भाजीमध्ये अशी छान उतरते. हे पहा, आपली शेंग बिलकुल फुटलेली नाही, जशीच्या तशी आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा शेवग्याच्या शेंगा सर्वात वरती टाकायच्या, म्हणजे त्या भाजीमध्ये जास्त शिजून मिक्स होत नाही. आता हे थंड करून घेऊया आणि ही रवीने आपण ही डाळ चांगली अशी एकजीव करून घ्यायची. म्हणजे काय होतं, यामध्ये जे आपण साहित्य वापरलेले आहे त्या सर्वांची आंबट गोड अशी चव खूप भन्नाट येते. लाल भोपळा शक्यतो महाराष्ट्रीयन घरामध्ये जास्त खाल्ला जात नाही, तर या पद्धतीने तुम्ही ही डाळीमध्ये, सांबारमध्ये नक्की वापरत जा. तर आता आपण ही डाळ छान घोटून घेतलेली आहे. ही अशीच आता आपल्याला थंड करायची आहे. कढईमध्ये तेल गरम करायचे आहे अर्धा पळी, आणि त्यामध्ये आपल्याला रेग्युलर फोडणी असते तीच फोडणी आपण इथे द्यायची आहे. तेल चांगलं गरम करायचं आहे. इथे आपले तेल आता गरम झालेले आहे. यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल. पहा, चांगलं गरम झालं तरच मोहरी चांगली त्यामध्ये भाजली जाते. आता आपली मोहरी चांगली कडाडली आहे, त्यामध्ये टाकूया जिरे, कढीपत्ता खूप वापरा, त्यामुळे डाळीची चव खूप वाढते. त्यानंतर जिरे, थोडासा हिंग. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. हळद टाकायची आहे चवीनुसार. माझ्या हळदीला थोडा रंग कमी आहे म्हणून मी 2 चमचे टाकलेली आहे. आता टाकूया यामध्ये 2 लाल मिरच्या. आता हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. ही तिखट डाळ आहे, त्यामुळे ती चव तर छान येतेच. तर आता तुम्ही त्या आवडीनुसार हिरवी मिरची किंवा लाल तिखट टाकू शकता यामध्ये. आता आपल्याला हे सर्व जिन्नस, धना पावडर टाकलेली आहे 1 चमचा, ती सुद्धा तेलामध्ये आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. त्यानंतर लाल तिखट, कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. इथे तुम्ही कोणतेही लाल तिखट इथे वापरू शकता. आता यामध्ये ही मिक्स केलेली डाळ टाकायची आहे. खूप छान सुगंध येत आहे या सर्व डाळींचा. आता पहा, यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे, थंड पाणी नाही. तर याच कुकरच्या भांड्यामध्ये
आपण थोडं गरम पाणी करून यामध्ये मिक्स करणार आहे. आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. ते पाणी या डाळीमध्ये आपण टाकूया. ही झटपट स्वादिष्ट पौष्टिक डाळीची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. जर तुमच्या घरी कुणी आजारी असेल, तोंडाला चव नसेल, तर अशा पद्धतीची ही डाळ करून नक्की पहा. इथे आपण गरम मसाला टाकलेला आहे थोडासा आणि कोथिंबीर. आता एक उकळी काढायची आहे. तर पहा, आपली चटपटीत स्वादिष्ट तिखट डाळ खाण्यासाठी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली ते